अशोकरावांचा फोन आला होता, आपल्याला ते भेटायला येत आहेत. अरे देवा, म्हणजे जे संकट आपल्या दारावर येऊ नये असं वाटत होतं ते अगदी दारावर येऊन ठेपलंय. तर पण हे असं इरा ईशानला सांभाळायला म्हणजे अशोक भाऊजींना नकार द्यायला जरा अवघड जाणार आहे. द्यावा लागेल. आई, आता अजिबात इमोशनल व्हायचं नाहीये. आम्हाला माहित होतं की वेळ आली ना की तुझं मन डळमळीत होणार, म्हणून आम्ही दोघं जण आलो इथे. तुम्ही तुमचं मन घट्ट करा आणि बाबांना ठामपणे सांगा की इरा ईशानची जबाबदारी तुम्ही घेऊ शकत नाही. असं कसं नाही म्हणायचं अनिश? हे बघ, अशोकराव आमचे व्याही आहेत आणि मुलं जितकी त्यांची जबाबदारी ना तितकीच आमची पण आहेतच ना. अनिश, हे बघ, अशोकराव एकटे आहेत आणि आम्ही दोघं, तर आम्ही त्यांना नाही कसं म्हणणार? नाही म्हणजे तुमचा प्लॅन पटतोय मला, पण हे कसं जमणार ना हेच काही कळत नाहीये. हे बघा, आपण जसं ठरवलंय तसंच जमवायला हवं आपल्याला. आणि मुळात आम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी बोलतच नाही आहोत, बाबांच्या सुखाचाच विचार करतो ना आपण. हो रे, आम्ही पूर्ण सहमत आहोत तुझ्याशी, पण नकार द्यायला कारण काय द्यायचं तेच सुचत नाहीये. कारण तर काहीही देता येईल तुम्हाला. त्यांना म्हणावं की आम्ही दोघंही भैरवी आणि अनिश सोबत बेल्जियमला जाणार आहोत मदतीला. हो. अहो, शोधायला गेली ना की हजार कारणं सापडतील. जेव्हा कारणं मनापासून शोधायची असतात ना तेव्हा अगदी सहजपणे सापडतात. पण इथे आम्हाला जी गोष्ट पटत नाहीये त्यासाठी आम्ही नकार कसा द्यायचा सांग ना. आई प्लीज, आता आयत्या वेळेला तुम्ही दोघंही कच खाऊ नका. आता आम्ही दोघंही काही खरंच बेल्जियमला जाणार नाही आहोत. मुलांसाठी बाबांसाठी इथेच थांबणार आहोत. पण तरी सुद्धा आम्ही आमच्या नकारावर ठाम होत ना. तुम्हीही ठाम राहा प्लीज. आणि हे बघा, ह्या सगळ्या गोष्टींनी जर बाबांना एक चांगली लाईफ पार्टनर मिळणार असेल तर काय चुकीचं आहे त्यात? हो, विचार करा ना, दोघांनाही एकमेकांची साथ मिळेल, आधार मिळेल, एक कुटुंब पूर्ण होईल. आणि हे होणार असेल तर आपल्याला आपलं मन थोडं कठोर करावं लागेल. एक एक गोष्ट मला कळायला हवी. ती बाई आधी काय करत होती, तिच्या घरी कोण आहे, कुठे जाते, काय करते, सगळं कळायला हवं मला. आणि हे सगळं उपयोगाचं नाहीये असा विचार करून काहीही लपवू नका माझ्यापासून. नाही ना बाप्पा, काहीच नाही लपवत ना. मी सांगतो, ते बाई संस्कार वर्ग चालवते. म्हणजे आमच्या घरची माकडे आहे की नाही, 2 पोरं ते तिथेच जातात ना. ते तिथे ओळख झाली ह्या बाईशी. ओके. तर ते बाई म्हणजे पोलिसाची नोकरी करता करता तिने हे समाजसेवा म्हणजे सुरू ठेवली ते आजपर्यंत. हा, म्हणजे अजून पण करते. म्हणजे ते आपल्या भागात ना झोपडपट्टीमध्ये ती लोक आहेत त्यांच्यासाठी काम करून राहिली ना ती बाई. म्हणजे साऱ्या आडानी बायकायला लिहा वाचायला शिकवते, काय काय करत राहते. ओके, म्हणजे पब्लिक पर्सनॅलिटी आहे. हा, म्हणजे ते तर आहेतच, पण काय माहिती ती बाई रिटायर जरी झाली असेल ना तरी पोलीस बाबा. असू द्या ना, तुम्ही फक्त यावर लक्ष द्या की त्या बाईची बदनामी कशी होईल. दॅट्स इट. एवढ्या मोठ्या बाईला म्हणजे आम्ही साधी बाधी माणसं कसं बदनाम करा. तुले नाही ना सांगितलं, कॉमेडी तू पण नव्हतं करत होते. ऐक माझं, एक काम कर, तुझ्याने काय झेपणार नाही, तू नको करू, मी करतो, मी सगळं बघतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यावेळी काम नीट झालं पाहिजे. हा, कुठली चूक नाही झाली पाहिजे. हा बाबा एवढं जायचं का? चला. आज न उद्या हे संकट येणार आहे याची कल्पना होती, पण आता हे दाराशी येऊन टेपतंय. खूप दडपण आले मला. असं करून कसं चालेल? आपल्याला मन घट्ट करायला हवं. अशोकरावांच्या बऱ्याच वेळीच आपण करतोय ना हे.
हे बघ अशोकराव येतील, ते आपल्याला अडचणी सांगतील, गयावया करतील, आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल करतील, पण आपण कशालाही बधायचं नाही. होय हो, सगळं माहिती आहे मला. अनिशनी जे वागायला सांगितलंय ना तसंच वागायला हवं. नमस्कार नमस्कार. या 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 अशोकराव या. बसा ना, बसा बसा. कसे आहात? ठीक आहे. भाऊजी आता आल्यासारखं जेवण करून जा. म्हणजे काय, अगं जेवूनच जाणार ते. बरं, मुलं कशी आहेत? त्यांना नाही आणलं? आणि काय झालं, माझं तुमच्याकडे जरा काम आहे म्हणून मुलांना नाही आणलं मी. काम? कसलं काम? नाही म्हणजे काही अडचण आहे का? भैरवी आणि अनिश आता तिकडे जाणार आहेत ना, मग ते गेल्यानंतर मुलांचं काय होईल या कल्पनेनं मला रात्र रात्र झोप लागत नाही. इरा आणि ईशानची जबाबदारी घ्याल तुम्ही? जबाबदारी म्हणजे? नाही म्हणजे कायमस्वरूपी सांभाळणं म्हणताय का तुम्ही? नाही हो, कसं जमेल? नाही म्हणजे हिला गुडघेदुखी आहे, मला ब्लड प्रेशर आणि शुगरचा त्रास आहे. ह्या वयात आम्हाला त्यांची जबाबदारी नाही घेता येणार. मुलं तशी समजूतदार आहेत आणि आता फार शिस्तीनं वागू लागली ती. हो अहो, आमचीच नातवंड आहेत ती. नाही म्हणजे आम्ही काही त्यांना नावं नाही ठेवत आहोत, पण खरंच नाही आहो जमणार. नाही म्हणजे काय माहिती आहे का, की ह्या वयात जर का अशी जबाबदारी आमच्यावरती पडली ना, ते आम्हाला नाही पेलणार. हो, आणि या वयात म्हणजे मुलांना शाळेत नेऊन सोडणं, त्यांना परत शाळेतनं घरी आणणं, त्यांचं कुठे दुखलं खुपलं तर ते बघणं खरंच नाही हो जमणार भाऊजी. नाही म्हणजे कसं आहे ना, आमची धावपळ होईल अहो खूप. हो, आणि काय माहिती आहे का अशोकराव, आम्ही आत्ताच कुठे जरा व्यापातनं सगळे मुक्त झालोत ना, तेव्हा म्हटलं जरा बाहेर म्हणजे परदेशात वगैरे जाऊन फिरून येऊया असा विचार करतोय. भैरवीला तिकडे तिच्या बिझनेसमध्ये मदत करायचा मी विचार करतेय. खरं तर यावेळेला भैरवीपेक्षा इरा आणि ईशानला तुमची जास्त गरज आहे. नाही म्हणजे मी आहे ना तसा इथे, मी असणार आहे. म्हणजे मी सुट्टीत घेऊन जाईन ना त्यांना घरी. आणि समजा जर तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल तर मी आहे ना, मी सांभाळेन ना त्यांना. तरी नाही जमणार भाऊजी. म्हणजे मुलांना तिथून इथे इथून तिथे फरफट होईल मुलांची विनाकारण. आणि कसं आहे ना भाऊजी, या वयात मुलांना जितकं शांत आणि स्थिर वातावरण मिळेल ना, तेवढी मुलांची वाढ चांगली होते. मुलांची सकारात्मक विचारात जडणघडण होते. माफ करा भाऊजी, पण मुलांची जबाबदारी तुमच्या इतकी दुसरी कुणीच घेऊ शकत नाही. खरंच आम्ही नाही घेऊ शकत. ठीक आहे. नाही तुम्ही हात नका जोडू, प्लीज हात नका जोडू. मुलाची जबाबदारी मी तुमच्यावर नाही लादणार. येतो मी. भाऊजी हा? जेवून तरी जा. नाही नको नको, माझी मुलं घरी उपाशी असतील ना, त्यांच्याकडे बघायला पाहिजे. येतो. मीना, अगं वाईट वाटून घेऊ नकोस. आत्ता त्रास होईल, पण हा निर्णय सगळ्यांसाठीच योग्य आहे, होय की नाही? होय हो, फक्त अशोक भाऊजींसाठीच नाही तर त्या घरातल्या प्रत्येकासाठी निवेदिता मॅडम सारखी व्यक्ती त्या घरात येणं फार गरजेचं आहे. अनिश, तुझ्या लक्षात राहील ना सगळं काय करायचंय ते? लक्षात आहे ग, बाबांना तर येऊ दे. आणि अजून आले तुला घर सांभाळायला काय होतंय? आतापर्यंत मीच करत होते ना हे सगळं. हे बघ, हे काय मला माहित नाही. आता जोपर्यंत आपण इथे आहोत ना, तोपर्यंत घरातलं सगळ्यांचं जेवण
आणि मुलांकडे तुलाच लक्ष द्यायचंय. बाबा तरी किती पायपीट करतील ग. हो ठीक आहे ना, पण आपण सुद्धा मुलांच्याच फ्युचरसाठी हा निर्णय घेतला होता ना. त्याची कदर आहे का कोणाला? नाही ना. मग मी सुद्धा सगळ्या गोष्टींचा विचार करणार नाही. मी आता फक्त बेल्जियमला जाण्यावरच कॉन्सन्ट्रेट करणार. हे बघ, ते जाशील तेव्हा जाशील, तोपर्यंत घराकडे मुलांचा अभ्यास, शाळा सगळं तुला बघायचंय. सॉरी, मला जमणार नाही. अगं काय प्रॉब्लेम आहे? सगळं व्यवस्थित होत आहे ना, मग का वागतेस अशी? चांगलं वागण्याचा मक्ता काय फक्त मी एकटीनेच घेतलाय का? त्याची जर कोणी कदर करणार नसेल, त्याचा आदर करणार नसेल ना, तर मी सुद्धा फक्त स्वतःचाच विचार करणार. ठीक आहे, तुला काय करायचं ते कर तू. काय चाललंय? त्यालाच विचारा. ते दोघे जण इकडे असताना कशाला माणसं उगाच? मी तरी का सांगू? नाही, एक काम करतो ना, मी घरातून निघूनच जातो. म्हणजे काय, वाद होणार नाहीत, कटकट होणार नाही. आजोबा, हे दोघं स्वयंपाक करण्यावरून भांडताय तो. हो, आम्ही यांच्या बरोबर नाही जाणार. हे दोघं तिकडे पण भांडले तर आम्ही कुठे जायचं? नाहीतर काय, एकतर आम्ही इथे नाही राहू शकत कारण तुम्ही एकटे आम्हाला कसे सांभाळणार ना. पण चंदन आजोबांच्या घरी तर मीना आजी आहे, पण या घरी आजी नाहीये. आजोबा, आम्हाला मीना आजीकडे सोडा ना, आम्हाला इकडे नाही राहायचंय. हो आजोबा, आम्ही राहू मीना आजीकडे, तुम्ही आम्हाला तिकडे सोडा. नाही, तुम्ही कुठेही जाणार नाही. मी आहे ना, मी सांभाळेन तुम्हाला. भूक लागली असेल ना तुम्हाला? मग मी स्वयंपाक करतो. हा, एक मिनिट, मी फोनवर आहे. राजन, ओके, मी तुला नंतर फोन करून सगळे डिटेल्स सांगते. आपण नीट डिस्कस करूयात. ओके, येस, थँक्यू, बाय. काय? अगं माऊ, मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? आजोबा स्वतः स्वयंपाक करायला आलेत. काय? हो. अरे देवा, म्हणजे बाबांनी खरंच मनावर घेतलेलं दिसतंय. आता मी मदत करायला गेले तर ते मदतही नाही करू देणार मला. ए, मग आता काय करायचं आपण? अगं सुचू तरी दे. मला थोडी असं छक्के पंजे करता येतात. ए, छक्के पंजे म्हणजे काय असतात? छक्के पंजे? ए, मराठीचा पेपर द्यायचा का नुसते अर्थ विचारतोय? तू गप्पा बस. तुझं काय आहे का? मला असं म्हणायचंय, मी काही अशा गमती करण्यात काही पटाईत नाहीये. मला जरा विचार करायला वेळ लागेल. पण आपल्याकडे महागुरु आहे. महागुरु, पण त्यांना फोन करूया. महाग. हा भैरवी, बोल. ऐक ना, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय? बाबांनी स्वतःच स्वयंपाक करायला घेतलाय. अगं बघ, करू दे. या वयात थोडी जमणार आहेत त्यांना काम. थोड्या वेळ करतील, दमले की नाद सोडून देतील. अनिश, तू असं नको समजूस. बाबा आहेत ते. त्यांनी एकदा गोष्ट ठरवली ना की ते पूर्ण केल्याशिवाय नाही राहणार. आणि आपल्या लग्नाआधी बाबाच घरातली सगळी कामं करत होते. विसरलास का? त्यामुळे त्यांनी जरी जबाबदारी अंगावर घेतली ना तर ते पार पाडल्याशिवाय राहणार नाहीत. आय नो. हे बघ, मी खालीच आहे, मी येतो घरी. तोपर्यंत तुम्ही जेवायला बसा, मी बघतो काय करायचं. बर, लवकर ये. ए, काय म्हणाला काका? तो म्हणाला तुम्ही जेवायला बसा, तो येईल नंतर. आपण थोड्या वेळात आजोबांचं जेवण कुठवर आलंय बघूयात. अरे हिरा, ईशान, भैरवी, अनिश, चला चला चला, काही जेवायला या. तुमच्यासाठी मस्त जेवण बनवलं मी. चला पानावर बसा. चला या या. या, जेवण 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 तयार. घ्या. हे काय फक्त एवढंच केलंय? वाढायला घेतलं ना. तुला काय ग? भात. भात हवंय? पोळी घ्या ना. कसं झालंय? नाही, टेस्ट नाही केलंय.
ओके ओके आजोबा. आता आपल्याला हे असंच जेवावं लागणार आहे. राधा आजीच्या हाताचं करपलेलं जेवण, नाहीतर आजोबांच्या हातचं असं जेवण. हे असं जेव्हा म्हणजे चांगलं नाही झालंय. नाही, बरं झालंय. नाही काय माहिती इतके सवय नाही राहिली ना करायची. काय आता मी पण करीन सवय, म्हणजे करून करून येईल, ते होऊन जाईल माझ्याकडून. हा इट्स ओके बाबा, फार काही मनाला लावून घेऊ नका. तसंही आज कोणीतरी म्हटलंय की मी घरातलं काहीच करणार नाही. जाऊ दे, मी लोणचं घेऊन येतो. हा घे घे घे. आता हा हात गॅस सुरू करे आणि मग जोरात आरडाओरड करे की बाबांनी तो चुकून चालू ठेवला. भैरवी, बाबा आत या लवकर. बाबा काय झालं अनिश? काय झालं? काय काय बघा बाबा, हा? तुमच्यामुळे चुकून गॅस ऑन राहिला होता. लोणचं घ्यायला आलो म्हणून लक्ष गेलं, नाही तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता. नाही पण मला चांगलं आठवतं, मी गॅस बंद केला होता. मी काय खोटं बोलतोय बाबा? नाही खोटं नाही, पण म्हणजे आता दरवेळेस तुम्ही किचन मध्ये असलात की कोणाला तरी यावं लागेल आतमध्ये चेक करायला की तुम्ही गॅस बंद केलाय की नाही. बरं चला जेवून घेऊ. चला बाबा. तुला हवंय लोणचं? नाही. तुला रे? काय झालं काका? काय नाही रे, आजोबांनी आज स्वयंपाक केला ना, सो गॅसचा नॉब बंद करायला विसरले ते. तरी नशीब माझं लक्ष गेलं. आता आज काय झालं असतं. पण डोंट वरी, अशा गोष्टी होतात वयोमानाने, विसरायला होतं कधी कधी. तुम्हाला आता आजोबांची जास्त काळजी घ्यायला लागेल. आता आम्ही बेल्जियमला गेल्यावर काय माहित काय होईल. अनिश काय झालं? मी केव्हापासून बघतेय, तू गप्प गप्प काय आहेस? ऍक्च्युली मला तुझ्याशी बोलायचं होतं, पण मुलं जागी होती म्हणून मी इकडचं तिकडचं बोलत होतो. काय उगाच त्यांना टेन्शन द्यायचं नाहीये. टेन्शन कशाबद्दल बोलतोयस तू? त्या स्वप्नाने काही परत? नाही, तिचं काय नाही. मग भैरवी, आपण बाबांच्या भल्याचा विचार करून हे जे काही मिशन हाती घेतलंय ते पूर्ण व्हावं म्हणून आपण 10 चुकीच्या गोष्टी करतोय का? हो अनिश, पण आता तो आपल्या प्लॅनचाच भाग आहे. आय नो, पण त्याचा बाबांना किती त्रास होतोय हे बघून दिवसेंदिवस खूप गिल्टी वाटतंय. अरे थोड्या दिवसाचाच प्रश्न आहे ना अनिश. एकदा का गोष्टी आपल्याला हव्या तशा झाल्या की निवेदिता मॅडम आणि बाबांचं म्हातारपण किती सुखाचं होईल याचा विचार कर. दोघंही एकमेकांची काळजी घेऊ शकतील, ह्यासाठीच सुरू आहे ना आपला अट्टहास. You're right. पण भैरवी, तुलाही माहिती आहे ग, मी आजपर्यंत बाबांना खूप त्रास दिलाय. आता फायनली कुठे मी चांगला मुलगा व्हायचा प्रयत्न करतोय. आणि आताही तेच करतोय ना मी. तर हे बघ अनिश, आपण जे काही करतोय त्यामागे आपला हेतू चांगला आहे, त्यामुळे प्लीज तू गिल्टी वाटून घेऊ नकोस. आणि तू बाबांचा इतका विचार करतोयस ह्याचाच मला खूप अभिमान वाटतोय. खरंच नेहमीच चांगला मुलगा होतास अनिश, फक्त काही काळासाठी भरकटला होतास एवढंच. बट ऑल वेल दॅट एंड्स वेल, है ना? पण भैरवी, दिस टाइम इट्स नॉट लाईक दॅट. म्हणजे
बाबांना समजवावं म्हणून मी गॅसची शेगडी ऑन करणार आणि त्यांना सांगणार की तुमच्याकडून ती चुकून ऑन राहिली. हेच ठरलं होतं ना आपलं. हो तसंच केलं ना, म्हणून तर बाबांना सुद्धा पटलं की आपण या वयात आता गोष्टी विसरायला लागू शकतो आणि हे डेंजरस असू शकतं. हे त्यांना पटलं ना. आपल्या प्लॅननुसारच गोष्टी सुरू आहेत अनिश. तेच सांगतोय भैरवी. मी जेव्हा शेगडी ऑन करायला गेलो तेव्हा ती खरंच ऑन होती. यू मीन टू से? हो, बाबांकडून खरंच गॅसचा नॉब ऑन राहिला होता. आपल्या प्लॅननुसार जर मी किचनमध्ये गेलोच नसतो तर जस्ट इमॅजिन आज काय अनर्थ घडला असता.